सगळे जॉईन होत आहेत. 2 मिनिट्स वेट करायचं. काही जण न्यू स्टुडंट्स पण जॉईन होत आहेत. येस, हर्षवर्धन यांना माझा जर आवाज येत असेल तर मी चॅटबॉक्स सांगत आहे तुम्हाला. हर्षवर्धन, राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे. तिथे चॅटबॉक्सचा ऑप्शन आहे. तुम्ही तिथून मला आन्सर करू शकता, क्वेरी विचारू शकता. जर तुम्हाला मिळालं असेल तर हाय हॅलो करा किंवा गुड इव्हनिंग असं काहीतरी म्हणू शकता तुम्ही. राईट साइड बॉटम कॉर्नर मोर म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. देन चॅटबॉक्स. व्हेरी गुड हर्षवर्धन. इथूनच तुम्ही मला आन्सर देऊ शकता. काय विचारलो मी क्वेश्चन तर. अदरवाईज तुम्हाला काय विचारायचं असेल क्वेरी वगैरे तर तुम्ही विचारू शकता. काही जण जॉईन होत आहेत. वेट करा, न्यू स्टुडंट आहेत. फॉर फ्यू डेज आपल्याला न्यू स्टुडंट्स जॉईन करतील. सो फर्स्ट 5 मिनिट्स त्याच्यामध्ये जाणार आहेत, कारण ऑनलाईन आहे. सगळ्यांना पूर्ण प्रोसिजर माहित नाहीये. येस, व्हिडिओ ऑफ ठेवायचा आहे सगळ्यांनी. येस, बडगिरी, जर तुम्हाला आवाज येत असेल माझा. राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं. तिथं चॅटबॉक्स ऑप्शन आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता मोर मधून. येस, व्हेरी गुड. अनिकेत, तुम्हीच इथून आन्सर मला करू शकता जर मी काय क्वेश्चन विचारलो. और तुम्हाला जर काय क्वेरी असेल तुम्ही इथूनच मला विचारू पण शकता. ओके, आय होप यू हॅव गॉट इट. येस, कॅन वी स्टार्ट? आपण स्टार्ट करायचं का हो? एकच मिनिट हा, अजून एक जण जॉईन झालेले आहेत. येस, हर्ष.
हर्ष, जर तुम्हाला माझा आवाज येत असेल, राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे. तिथे चॅट ऑप्शनला क्लिक करायचं तुम्ही. तिथून मला हाय वगैरे मेसेज पाठवा जर माझा आवाज येत असेल तर. हाय, हॅलो, गुड इव्हनिंग. चॅट बॉक्स मिळाला का तुम्हाला हर्ष? राईट साइड बॉटम कॉर्नर मोर, त्याच्यामध्ये चॅट बॉक्स. आय होप हर्ष तुम्हाला माझा आवाज येतोय. हर्ष भंडारी, तुम्ही होप मला आवाज येतो हर्ष भंडारी. राईट साइड बॉटम कॉर्नर मोर म्हणून ऑप्शन आहे. त्याला क्लिक केल्यानंतर चॅट बॉक्स दिसेल तुम्हाला. तिथून मला एक मेसेज करायचं तुम्ही जर आवाज येत असेल तर. आय होप आय एम ऑडिबल. सगळ्यांनी बाकीच्यांनी सांगा ऑडिबल आहे का? ऑल क्लिअर, आवाज सगळ्यांना क्लिअर आहे का? येस, बाकीच्यांना क्लिअर आहे. आय होप हर्ष यांना पण आवाज होतोय. चॅट बॉक्स त्यांना मिळाला का नाही, आय डोंट नो. त्यांचा मेसेज आतापर्यंत आलेला नाहीये मला. येस, व्हेरी गुड हर्ष, व्हेरी गुड. इथूनच तुम्ही मला आन्सर करू शकता जर काय मी क्वेश्चन विचारलो. अदरवाईज तुम्हाला काय क्वेरी असेल तर तुम्ही करू शकता. व्हेरी गुड. आता आपण स्टार्ट करू शकतो. येस, मला सगळ्यांनी प्लीज परमिशन द्यावं. स्टार्ट करू शकतो का मी? सर, मॅडम, प्लीज परमिशन द्या मला. येस, सगळेजण परमिशन दिलेले आहेत. हा, बिंगी, तुमच्यासोबत आय थिंक तुमचे सिस्टर पण जॉईन झालेत का हो? मला एकदा सांगा. भाग्यश्री बिंगी, येस, मला प्लीज सांगायचंय तुमच्यासोबत सिस्टर पण आहेत का? ओके, व्हेरी गुड. आता आता या लेक्चरसाठी राहू दे, बट नेक्स्ट लेक्चर पासून त्यांनी जर वेगळ्या मोबाईलवर बघत असतील तर चांगलं होईल, कारण आन्सर देता येईल त्यांना पण आन्सर देता येईल, त्यांना क्वेरी विचारता येईल. ओके, यासाठी. ओके, अदरवाईज तुम्ही एका मोबाईलमध्ये कम्फर्टेबल असेल तर नो इश्यूज, मला काही प्रॉब्लेम नाहीये. बट तुम्हाला चॅट करता येईल त्यासाठी मी सांगतोय. ओके, बाकी काय नाही. या सगळ्यांनी मला परमिशन दिले होते. सो लेट्स बिगिन. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजचं लेक्चर पुढे कंटिन्यू करण्याआधी मी आधी जे झालंय लास्ट लेक्चरमध्ये और त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये थोडंसं आपण रिवाइज करू. ओके, आय होप तुम्हाला सगळं आठवतंय. आठवत नसेल तर आता मी आठवण करून देणार आहे. डू नॉट वरी. सब्जेक्टचं नाव तुम्हाला आठवायला पाहिजे आधी. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. त्याच्यामध्ये आपण काय बघितलो? बुक किपिंग बघितलो. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन इन बुक्स ऑफ अकाउंट्स. मग आपण ट्रान्झॅक्शन कडे गेलो होतो, आठवतंय का? An exchange of goods or services between two parties is called as transaction. ट्रान्झॅक्शनला आपण मराठीत व्यवहार म्हणतो. An exchange of goods or services between two parties is called as transaction. गुड्स और सर्व्हिसेस म्हणजे काय बघितलो आपण? गुड्स फार इझी आहे बघा डेफिनेशन, म्हणजे तुम्ही इंग्लिश डेफिनेशन मध्ये जाऊ नका. ज्याचं बिझनेस करतोय आपण ते गुड्स आहे. समजा तुमचं शॉप आहे फ्रीजचं, तर तुमच्यासाठी गुड्स फ्रीज आहे. सर, आमचं टीव्हीचं शॉप आहे और शोरूम आहे, तर टीव्ही तुमच्यासाठी गुड्स आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करताय
ते तुमच्यासाठी गुड्स आहे. मग सर सर्व्हिस काय? सर्व्हिसेसला एक्झाम्पल आपण बघितलं टीचर्स और डॉक्टर्स. मला सांगा टीचर्स और डॉक्टर्स तुम्हाला काही गुड्स देतात का? सर देतात ना सर, मेडिसिन पण देतात आणि टीचर्स बुक्स वगैरे देतात. आता तुम्ही पण आम्हाला नोट्स देणार आहे सर. अहो तो मेजर पार्ट नाहीये. विदाउट बुक्स पण मी घेऊ शकतो. बुक्स फक्त सपोर्टिंग रोलला आहे. मेन रोल काय? जे आपलं टीचिंग होत आहे. रोज आपण लेक्चर घेतो. हे मेन रोल आहे. मेन पार्ट आहे एज्युकेशन मध्ये तुमच्या 11च्या बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये. ते बुक मेन पार्ट नाहीये. बुक तर सगळ्यांकडे असणार आहे. क्लासेसचं बुक नसेल तरी इन्स्टिट्यूट तुमचं बोर्डाचं बुक असणार आहे. बरं तुम्ही क्लासेस का लावता, ट्युशन्स का लावता? तर तुम्हाला ते नॉलेज पाहिजे असतं त्यामधलं. ओके, अदरवाईज रीड तर सगळे करू शकतात. आय होप गुड्स और सर्व्हिसेस तुम्हाला समजलेलं आहे. आपण ट्रान्झॅक्शन वरून एलिमेंट्स ऑफ ट्रान्झॅक्शन बघितलं होतं. एलिमेंट्स ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये येस, व्यक्ती पर्सन साठी पर्सनल अकाउंट, वस्तू थिंग साठी रिअल अकाउंट, अँड देन ऑब्जेक्टिव्ह होतं. फॉर एव्हरी ट्रान्झॅक्शन देर इज अ ऑब्जेक्टिव्ह. त्याचा बिझनेस करायचा ऑब्जेक्टिव्ह काय होतं? ते रॉयल एनफिल्डचे शोरूम होतं ना, त्याचं ओनर होता. त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं? प्रॉफिट मेकिंग, पैसे कमवायचे. तसं पण लॉस पण होऊ शकतंय. आग लागली वगैरे तर लॉस पण होणार आहे. ओके, मग ऑब्जेक्टिव्ह साठी आपण वर्ड काय बघितलं होतं? एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. मग ह्यालाच आपण अकाउंटिंग मध्ये काय म्हणतो? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये नॉमिनल अकाउंट. सो 3 टाइप्स ऑफ अकाउंट्स बघितलो आपण. पर्सनल, रिअल अँड देन नॉमिनल. मग ह्याचे रूल्स बघितलो. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. पर्सनल, रिअल अँड नॉमिनलचे एक्झाम्पल पण बघितलेत आपण. ओके, मी आता त्याचं रिव्हिजन करत नाही. मला रूल्स रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला पर्सनल, रिअल, नॉमिनल लक्षात असतील. और 2-3 एक्झाम्पल्स पाहिजे. मला सगळ्यांनी सांगावं, रूल्सचं रिव्हिजन करून पुढे जायचं का पर्सनल, रिअल, नॉमिनलचे एक्झाम्पल पाहिजे? रिवाइज करायचं का पर्सनल, रिअल, नॉमिनलचे एक्झाम्पल्स? और तुम्हाला आठवण आहेत? येस एव्हरीवन, मला सांगायचंय. नो, नो म्हणताय तो. बाकीच्यांनी पण पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. काही जणांचे आन्सर येत नाहीत. मी रिवाइज करतो मग. ओके, पर्सनल मध्ये आपण काय बघितलं होतं? भरपूर एक्झाम्पल बघितलं होतं, जसं इंडिव्हिज्युअल्स, फर्म्स, कंपनीज, बँक्स, लोकल बॉडीज, इन्स्टिट्यूशन्स. असं भरपूर एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत पर्सनल अकाउंट मध्ये. सर मग रिअल अकाउंट मध्ये काय हो? रिअल अकाउंट मध्ये वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, कॅश, व्हेरी गुड, मोबाईल, लॅपटॉप. असं भरपूर एक्झाम्पल्स आपण रिअल अकाउंट मध्ये पण बघितलेले आहेत. आणि काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले नाहीयेत, फक्त लिहून घ्यायला सांगितलं होतं. ओके, ते आपण नंतर डिस्कस करणार आहे. डू नॉट वरी, सगळं आपण एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला कळणार पण आहे नंतर. ओके, सध्यासाठी काही एक्झाम्पल असंच लिहून पण घेतलेले आहेत. देन नॉमिनल अकाउंट, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. बिझनेसच्या अँगलने विचार करायचे. सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऍडव्हर्टाइजमेंट, हे काही एक्सपेन्सेस आहेत, भरपूर आहेत. त्याच्यामध्ये आपण कॅरेज बघितलेलं आहे, इन्शुरन्स प्रीमियम, वेजेस, रिपेअर्स एक्सेट्रा. देन लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, लॉसचे एक्झाम्पल बघितलं. अँड देन इन्कम, रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड. हे काही एक्झाम्पल आपण इन्कमचे पण बघितलो होतो. अँड गेन्स मी नंतर सांगतो असं पण मी म्हणलेलं होतं. सो हे एक्झाम्पल होते पर्सनल, रिअल अँड नॉमिनलचे. नाउ इम्पॉर्टंट पार्ट, रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. फार, हे मी आधी पण म्हणलेलं आहे, आता पण मी आज एकदा रिपीट करतो. फार जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि इथून एक पण लेक्चर युट्यूबवर अपलोड होणार नाहीये. ओके, हे तुम्हाला माहित असू दे. म्हणजे असं होऊ नये युट्यूबवर येणार आहे म्हणून तुम्ही लेक्चर करत नाहीये. प्लीज तुम्ही असं विचार करू नका. इथून पुढे युट्यूबवर लेक्चर टाकणार नाहीये आपण. ओके, या लेक्चर पासून. सो इथून पुढे तुमचं रेग्युलरिटी फार इम्पॉर्टंट आहे, युट्यूबवर लेक्चर नसल्यामुळं.
ओके, सो प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, यालाच आपण काय म्हणतो, गोल्डन रूल्स पण म्हणतो. व्हॉट? गोल्डन रूल. फर्स्ट, पर्सनल अकाउंट. आता तुम्ही पण माझ्यासोबत म्हणायचा, पर्सनल अकाउंटचा रूल जोरात म्हणायचा आहे, लाऊडली. ओके, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर म्हणजे घेणारी व्यक्ती असेल तर त्याला काय करायचं, डेबिट. डेबिट द रिसिव्हर. क्रेडिट द गिव्हर, देणारी व्यक्ती असेल, गिव्हर असेल तर काय करायचं, क्रेडिट द गिव्हर. दिस वॉज पर्सनल अकाउंट. देन रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. फर्स्ट टाइम रिडिंग करताना तुम्हाला वाटलं असेल हे काय म्हणताय यांनी, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. बट मी काय सांगितलं होतं, हे व्हॉट कम्स इन व्हॉट गोज आउट हे कशासाठी आहे, बिझनेस. बिझनेस मध्ये जर येत असेल तर त्याला डेबिट देतो आपण. बिझनेस मधून जर जात असेल तर त्याला काय देतो आपण, क्रेडिट. आय होप तुम्हाला समजतंय. डेबिट व्हॉट कम्स इन, जे येत आहे त्याला डेबिट असं लिहिलेलं आहे एक्झॅक्ट. मी जर ट्रान्सलेशन केलं मराठीमध्ये तर डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजेच काय हो, जे येत आहे त्याला डेबिट द्यायचंय. जे येत आहे त्याला डेबिट म्हणजे सर काय आमच्याकडे येत असेल तर डेबिट द्यायचं का? नाही नाही नाही, बिझनेस मध्ये. हे फार इम्पॉर्टंट आहे. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःच्या अँगलने विचार करायचाच नाहीये, बिझनेसच्या अँगलनेच विचार करायचा. ओके, डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे बिझनेस मध्ये येत असेल तर डेबिट, क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे जाते त्याला क्रेडिट म्हणजे बिझनेस मधून जे चाललंय त्याला क्रेडिट. ओके, दिस वॉज रिअल अकाउंट. देन नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. एक्सपेन्स और लॉस असेल तर डेबिट द्यायचंय, इन्कम्स और गेन असेल तर क्रेडिट द्यायचंय. दिस वॉज नॉमिनल अकाउंट. मग आपण काय बघणार आहे आता, एक्झाम्पल्स बघणार आहे. आय होप तुम्हाला आठवत आहे. लेफ्ट हँड साइडच्या पेजवर सिरियल नंबर अँड ट्रान्झॅक्शन असं कॉलम केलेलं आहात तुम्ही. या सगळ्यांनी केलेलं आहे का सांगायचंय, कोणाचं राहिलेलं असेल तर प्लीज बी क्विक. तुमच्या 2 पेज घ्यायचं स्टार्टिंगला नोटबुकच्या, न्यू नोटबुक मध्ये. समजा हे तुमचं नोटबुक आहे, लेफ्ट हँड साइडला एक पेज आहे अँड राईट हँड साइडला एक आहे. हे दोन्ही यूज करायचे तुम्हाला सायमल्टेनियसली. इथं 2 कॉलम येणार, सिरियल नंबर एक लेफ्ट हँड साइडला अँड देन ट्रान्झॅक्शन्स. इथं आहे बघा, स्पेलिंग पाहिजे असतील तर. देन राईट हँड साइडला 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट अँड डेबिट ऑर क्रेडिट असं कॉलम करायचे. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. 2 पेजेस यूज करा प्लीज. ट्रान्झॅक्शनला जास्त जागा सोडायचं तुम्ही, सिरियल नंबरला जागा कमी लागणार आहे, ट्रान्झॅक्शनला जास्त जागा लागणार आहे, आणि राईट हँड साइडच्या पेजवर सेम सोडायचं तुम्ही, 2 अकाउंट्सला, टाइप ऑफ अकाउंट अँड देन डेबिट ऑर क्रेडिटला. येस, प्लीज राईट डाऊन फर्स्ट ट्रान्झॅक्शन, सिरियल नंबर 1. प्लीज राईट डाऊन सिरियल नंबर 1. Purchased goods of rupees 5,000 for cash. येस, इथपर्यंत कंप्लीट झालं असेल तर प्लीज गडबड न करता पुढे जाऊ नका. प्लीज गडबड करू नका. मला सांगा, डन म्हणून सांगायचं सगळ्यांनी. इथपर्यंत झालं असेल तर फर्स्ट ट्रान्झॅक्शन तुम्ही लिहिलात का हो? मला प्लीज डन म्हणून सांगायचंय. परचेस्ड गुड्स रुपीज 5,000 फॉर कॅश. इथपर्यंत जर झालेलं असेल तर मला काय करायचंय, डन म्हणून मेसेज करायचंय चॅटबॉक्स मधून. येस प्लीज, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, ऑलमोस्ट सगळेजण डन म्हणलेले आहेत. आणि जेव्हा मी
काही एक्सप्लेन करत असतो, प्लीज तुम्ही लिहू नका. जर तुम्हाला वेळ कमी पडत असेल, सर वेट करा, तुम्ही फार फास्ट सांगताय किंवा तुम्ही कमी वेळ देताय, सर आम्हाला लिहायला जास्त वेळ द्या, असं क्लिअरली मेसेज करा. बट मी एक्सप्लेन करताना जर तुम्ही लिहित असेल तर प्रॉब्लेम येणार आहे. कारण न्यू सब्जेक्ट आहे, तुमच्यासाठी अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे रायटिंग पेक्षा, हे लक्षात ठेवा. ओके, अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट. डेबिट और क्रेडिट ठरवण्यासाठी आपण 3 स्टेप्स फॉलो करणार आहे. किती? 3 स्टेप्स. फर्स्ट 2 अकाउंट्स, देन टाइप ऑफ अकाउंट, देन डेबिट और क्रेडिट. माझं व्हॉइस क्लिअर आहे का मला सगळ्यांनी सांगायचंय. एक जण क्लिअर नाहीये म्हणतायत, बाकी काही जण क्लिअर आहे म्हणतायत, एक जण क्लिअर नाहीये म्हणतायत. बाकीच्यांनी प्लीज सांगायचंय मला. ऑल क्लिअर. ओके, व्हेरी गुड. ज्यांना थोडस क्लिअर नाही आहे असं वाटतं ना, त्यांनी रेंज मध्ये वगैरे या प्लीज. रेंज वगैरे व्यवस्थित आहे का बघा, कारण बाकीच्यांना सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, येस. डेबिट और क्रेडिट ठरवण्यासाठी आपण एक प्रोसेस फॉलो करणार आहे. 3 स्टेप्स, 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट अँड देन डेबिट और क्रेडिट. परचेस्ड गुड्स ऑफ ₹5,000 फॉर कॅश. तुम्ही गडबड न करता आधी मिनिंग समजून घ्यायचं बरं का ट्रान्झॅक्शनचं. प्लीज अकाउंट्स मध्ये तुम्ही 2 टाइम्स रीड करा, 3 टाइम्स रीड करा, नो इश्यूज. बट अंडरस्टँड इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शनचं. परचेस्ड गुड्स ऑफ ₹5,000 फॉर कॅश. परचेस म्हणजे काय? परचेस्ड खरेदी केलो आपण. ओके, बॉट म्हणतो ना आपण, बॉट और परचेस्ड सिमिलर वर्ड आहेत. तुम्ही जीन्स परचेस केलात म्हणजे तुम्ही काय केला? जीन्स खरेदी केलात. तुम्ही घरी टीव्ही परचेस केलात म्हणजे आपण काय म्हणतो? टीव्ही खरेदी केल्यानंतर परचेस म्हणतो. आय होप तुम्हाला समजतंय. मग बिझनेस मध्ये आता काय होतंय? परचेस्ड गुड्स. काय परचेस केलो? गुड्स ऑफ 5,000 फॉर कॅश. सध्या माझ्यासाठी अमाऊंट इम्पॉर्टंट नाहीये. फॉर नाऊ अमाऊंट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर अस. व्हॉट इज इम्पॉर्टंट? 2 अकाउंट्स. 2 अकाउंट्स कुठले येणार बघा. फॉर कॅश म्हणजे तुम्ही काय केलात? गुड्स परचेस केलात आणि कॅश दिलात. सर तुम्हाला कसं माहिती कॅश दिलात म्हणून? कॅश घेतलेला असेल. हे बघा, आता कॉमन सेन्स विचार करायचं. तुम्ही टीव्ही परचेस केल्यानंतर, तुम्ही टीव्ही खरेदी केल्यानंतर तुम्ही काय करता हो? जिथून टीव्ही घेतला त्यांना पैसे देता ना कॅश. फॉर कॅश म्हणजे तुम्ही कॅश देता आणि टीव्ही घेता. सिमिलरली तुम्ही गुड्स परचेस केल्यानंतर, गुड्स खरेदी केल्यानंतर कॅश देणार 5,000. मग 2 अकाउंट्स बघा. फर्स्ट अकाउंट गुड्स अकाउंट येणार. सर का आलं सर गुड्स अकाउंट? काय परचेस केलो आपण? गुड्स परचेस केलो. फर्स्ट अकाउंट गुड्स अकाउंट. आणि फॉर कॅश म्हणजे कॅश दिल्यानंतर कॅश अकाउंट येणारच आहे. गुड्स परचेस केल्यानंतर गुड्स अकाउंट अँड देन कॅश दिलो त्यासाठी कॅश अकाउंट. आता टाइप ऑफ अकाउंट पाहिजे मला. पर्सनल, रियल और नॉमिनल. पर्सनल, रियल और नॉमिनल. गुड्स अकाउंट हे कुठलं अकाउंट आहे? मी एक्सप्लेन केलेलंच नाहीये. आता मी सांगणार आहे. गुड्स अकाउंट और गुड्स हे रियल अकाउंट आहे. कुठला अकाउंट आहे? रियल अकाउंट आहे. कारण वस्तू थिंग्स मध्ये येतात ना हो. सर तुम्हाला कसं माहिती? आता बघा, क्लोथ शॉप मध्ये गेलात, गुड्स काय? क्लोथ आहे. मग क्लोथ वस्तू थिंग्स मध्ये येते ना हो. टीव्ही शॉप मध्ये गेलात, टीव्ही शोरूम मध्ये गेलात, मोबाईलच्या शॉप मध्ये गेलात, तिथं मोबाईल, टीव्ही, फ्रीज जे असेल ते गुड्स आहे. मग वस्तू थिंग्स आहे, मग रियल अकाउंट. तुम्ही कुठलेही घ्या एक्झाम्पल. सर तुम्ही फर्निचर घ्यायला गेलात, फर्निचर वस्तू थिंग्स आहे, रियल अकाउंट. तुम्ही कुठेही जा, गुड्स जे असणार आहे हे रियल अकाउंट, वस्तू थिंग्स असणार आहे, त्यामुळं रियल अकाउंट आपण म्हणणार. गुड्स कुठला अकाउंट आहे? आज आपण नवीन शिकत आहे हे. गुड्स हे रियल अकाउंट आहे. ओके, तुम्ही लिस्ट मध्ये ऍड करू शकता. पर्सनल, रियल, नॉमिनल आपण लिस्ट केलेलं आहे लास्ट पेजवर. येस, रियल अकाउंटच्या लिस्ट मध्ये तुम्ही गुड्स हे ऍड करू शकता.
अँड देन कॅश अकाउंट तर तुम्ही सांगणार आहे मला. येस, कॅश कुठला अकाउंट आहे? कोणाला आठवतंय का हो? जर आठवलं नाही तर मी आहे, टेन्शन घेऊ नका. पर्सनल, रिअल और नॉमिनल? येस, एनीवन? कॅश अकाउंट कुठला अकाउंट आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळेजण म्हणतात रिअल अकाउंट. सर आम्ही कसं विसरणार सर रिअल अकाउंट? ते बुलेट परचेस केलं होतं सर, आठवतंय का? तेव्हा काय दिलं होतं? कॅश. तेव्हा तुम्ही म्हणला होता सर बुलेट वस्तूंची देवाणघेवाण. आपण बुलेट घेतलो, कॅश दिलो. बुलेट घेतल्यानंतर काय दिलं होतं? कॅश दिलं होतं. कॅश हे वस्तू थिंग आहे. वस्तू थिंग्स मध्ये येत आहे. त्यामुळं रिअल अकाउंट आहे. ओके. सर मग हे रिअल आणि रिअल अकाउंट सर असं पण असतंय का? ते पर्सनल, रिअल, नॉमिनल असतं ना सर, 3 अकाउंट्स. मग एक रिअल असेल तर बाकीचे पर्सनल किंवा नॉमिनल असायला पाहिजे ना सर. असं मी कधीच म्हणलेलं नाही. आणि तुम्ही पण लक्षात ठेवायचं नाही. आणि जर तुम्हाला असं कोण सांगितलेलं असेल तर ते रॉंग आहे. एक पर्सनल असतंय म्हणजे दुसरं रिअल किंवा नॉमिनल असतंय. असं जर कोण सांगितलेलं असेल तर ते 100% रॉंग आहे. ओके, तसं लर्न करू नका प्लीज. आय एम रिक्वेस्टिंग यू, अकाउंट मध्ये तुम्ही लर्न करू नका. आणि जर कोण करायला सांगत असेल तर प्लीज रिक्वेस्ट करा, मला लर्न करायचं नाहीये म्हणून. बेसिक आहे, बेसिक्स आपण शिकतोय, फार इम्पॉर्टंट पण आहे. येस, रिअल अकाउंट डेबिट और क्रेडिट आपल्याला ठरवायचं. एक एक बघू हा आपण. एक एक गुड्स साठी आधी आपण बघणार आहे. येस, गुड्स साठी रिअल अकाउंट आहे, डेबिट और क्रेडिट ठरवायचंय. मला रूल पाहिजे रिअल अकाउंटचं. सगळ्यांनी माझ्यासोबत रूल म्हणायचंय. रिअल अकाउंट येस, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी स्क्रीनवर बघून म्हणायचंय. लर्न होईपर्यंत म्हणायचंय तुम्ही. ओके. रिअल अकाउंट येस, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. वन्स अगेन, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येतंय त्याला डेबिट, जे जातंय त्याला क्रेडिट. मी हेच वर्डिंग यूज करणार आहे. मी असं म्हणणार नाही प्रत्येक वेळेस बिझनेसमध्ये जे येणार आहे त्याला डेबिट, बिझनेस मधून जे जाणार आहे त्याला क्रेडिट. ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. एकदा मी सांगितलेलं आहे. ओके. मी आता सारखं बिझनेस हे वर्ड रिपीट करणार नाहीये. ते तुम्हाला माहित आहे, बिझनेसमध्ये जे येणार आहे त्याला डेबिट आणि बिझनेस मधून जे जाणार आहे त्याला क्रेडिट. बिझनेस हे वर्ड तुम्ही आठवण ठेवायचं आहे. आता मला सांगायचं आपण गुड्स अकाउंट बघतोय विच इज अ रिअल अकाउंट. आता बघायचंय बिझनेसमध्ये गुड्स येत आहेत का बिझनेस मधून गुड्स जात आहेत. गुड्स हे रिअल अकाउंट आहे. ट्रान्झॅक्शन बघा. परचेस्ड गुड्स ऑफ ₹5,000 फॉर कॅश. तुम्ही गुड्स परचेस केल्यानंतर बिझनेसमध्ये गुड्स येणार का बिझनेस मधून गुड्स जाणार? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. इन और आउट असं पण तुम्ही मला आन्सर देऊ शकता. गुड्स बिझनेस मध्ये येणार असतील तर इन म्हणायचंय, और बिझनेस मधून गुड्स जाणार असतील तर आउट म्हणायचंय. गुड्स तुम्ही परचेस केलात ना, खरेदी केलात तुम्ही, विचार करून सांगायचंय. गुड्स परचेस केल्यानंतर गुड्स काय होणार? गुड्स चालू आहे ना, कॅश नाही. हो ऐका ना, काही जण कॅश बघतात, कॅश चालली का काय? हो नाही हो, गुड्स चालू आहे. कॅश नंतर बघू कॅश. मी परत एकदा क्वेश्चन रिफ्रेम करतोय. प्लीज कॉन्सन्ट्रेट करा, प्लीज प्लीज. गुड्सचं विचारतोय मी. गुड्स परचेस केल्यानंतर आता तुम्ही टीव्ही खरेदी केलात, परचेस केलात. टीव्ही तुम्ही आणलात ना हो, तुमच्या घरी टीव्ही येणार. तसं बिझनेस मध्ये गुड्स येणार ना. मी गुड्स परचेस केलो सर, मग कॅश जाणार ना. अहो कॅश नंतर बघू ना, कॅश आहे खाली. डू नॉट वरी, कॅश बघणार आहे, आधी गुड्स बघा ना. गुड्स परचेस केल्यानंतर बिझनेस मध्ये गुड्स येणार. अँड डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे जे येत आहे त्याला आपण काय देतो? डेबिट. मग त्यामुळे गुड्स अकाउंटला आपण काय देणार आहे? डेबिट. ज्याचं चालू आहे ते बघायचं. गुड्सचं चालू होतं. काही जण कॅश चालली म्हणून आउट म्हणले. सर कॅश तर देतो ना सर आपण, पण कॅश बघतोय का आपण? नाही. गुड्स अकाउंटला डेबिट द्यायचं का क्रेडिट ते चालू होतं. परचेस्ड गुड्स ऑफ ₹5,000 फॉर कॅश. एकदम इझी एक्झाम्पल घेऊ आपण. समजा तुम्ही साखर
घ्यायला गेलात शुगर, आय होप सगळ्यांना माहित आहे, किराणा शॉप असतंय घराजवळ, तुम्ही शुगर घ्यायला गेलात 1 kg, आईंनी सांगितलं तुम्हाला शुगर घेऊन ये 1 kg, मग तुम्ही गेलात, तुम्ही काय केला, तो शुगर खरेदी केलात, परचेस केलात, मग शुगर तुमच्याकडे येणार ना हो, तुम्ही शुगर घेऊन आलात घरी, मग तुमच्याकडे गुड्स आल्यासारखं ना, गुड्स म्हणजे आता शुगर आहे असं समजा तुम्ही एक्झाम्पल मध्ये, मग ते तुमच्याकडे शुगर आलेलं आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून त्याला डेबिट. सर मग कॅश दिलो ना, मग आता कॅशचं बघू ना हो, कॅश अकाउंट इज ऑल्सो रिअल अकाउंट, रिअल अकाउंट रूल, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता कॅश काय होते बघा, ट्रान्झॅक्शन परत एकदा रीड करा, परचेस्ड गुड्स ऑफ ₹5,000 फॉर कॅश, म्हणजे गुड्स परचेस केलो आपण आणि 5,000 रुपये कॅश दिलेला आहे, 5,000 पेमेंट केलेलं आहे म्हणजे कॅश दिलो. मग मला सांगायचं बिझनेस मध्ये कॅश येणार आहे का बिझनेस मधून जाणार आहे? बिझनेस मधून कॅश जाणार आहे, मी पेमेंट केलो 5,000. मग क्रेडिट व्हॉट गोज आउट, मग आपण काय करायचं, कॅश अकाउंटला क्रेडिट. येस पुष्कर, बिझनेसच्या अँगलने विचार करताना हे बघा, मी तुमचं एक्झाम्पल जेव्हा देतो ना, हे बघा तुम्ही जेव्हा शुगर परचेस करायला जाता, मी तुम्ही बिझनेस आहे असं समजतो, तेव्हा मी ते शुगरवाल्याचं बिझनेस ते बघत नाहीये, किराणा शॉपवाल्याचं. मग त्याच्यासाठी सेल होतंय ना हो, ते परचेस कुठं होतंय? आय होप पुष्कर तुम्हाला समजलंय मला काय सांगायचंय. आय होप तुम्हाला कळतंय. तुम्ही काय करता हे इम्पॉर्टंट. आता बिझनेसमन परचेस करतोय, हे बघा, हे बिझनेसमन शुगर परचेस करायला समजा, त्यांनी पण कुठं तर परचेस करणार ना हो, मगच तुम्हाला सेल करणार. हे परचेस बिझनेसच्या अँगलने चालू आहे. बिझनेस काय केलंय, गुड्स परचेस केलंय फॉर कॅश. मग त्यांनी काय केलेलं आहे, समजा शुगर असेल, आता 5,000 मध्ये अजून काय काय येऊ शकतं बघा, किराणा शॉप मधलं सगळं बाकीचं शुगर विथ एनी एव्हरीथिंग एल्स त्यांनी काय केलंय, परचेस केलेलं आहे. किंवा बिस्किट्स परचेस केले समजा 5,000 चे, मग त्यांनी 5,000 रुपीज पेमेंट केले आणि बिस्किट्स घेतले. बिस्किट्स घेतले म्हणजे बिझनेसमध्ये बिस्किट आले ना हो, मग त्यासाठी गुड्स येते, डेबिट व्हॉट कम्स इन, त्याला डेबिट. आणि कॅश दिलो, क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश अकाउंटला क्रेडिट. आय होप हे तुम्हाला समजलेलं आहे, प्लीज लिहून घ्या. 100% जरी समजलेलं नसेल, डू नॉट वरी. आता तुमचं फर्स्ट लेक्चर आहे असं मी सांगतो तुम्हाला, आजचं लेक्चर फर्स्ट लेक्चर आहे असं समजा तुम्ही. आता स्टार्ट झालेले अकाउंट्स फार जास्त डिटेलमध्ये आपण बघणार आहे, डू नॉट वरी. मी आहे, प्लीज राईट इट डाऊन. कम्प्लीट झाल्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन लिहायचं, रिसिव्ड कमिशन ऑफ ₹500. रिसिव्ड कमिशन ऑफ ₹500. मग सर हे अमाऊंट कशाला टाइमपाससाठी दिलेत का सर हे 5,500? ते कधी लागते मी सांगतो ना, डू नॉट वरी, सगळं लागणार आहे, सगळं आपण बघणार आहे. येस, रिसिव्ड कमिशन ऑफ ₹500. ते डेबिट क्रेडिट लिहा, फर्स्ट ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करा, सेकंडचं ट्रान्झॅक्शन पण लिहायचंय, रिसिव्ड कमिशन ऑफ ₹500. एवढं सगळं झालं असेल तर मला डन म्हणून सांगायचंय. येस, अजिबात गडबड करायचं नाहीये, फार स्लोली. अजिबात गडबड करू नका, तुम्हाला सगळ्यांना येणार आहे. आता बघा, रिसिव्ड कमिशन ऑफ ₹500. प्लीज लिहू नका, प्लीज स्टॉप. कोणाचं राहिलं असेल तर नंतर लिहा, डू नॉट वरी, मी आहे, मी थांबतो. आता लक्ष द्या, मी एक्सप्लेन करतोय. रिसिव्ड कमिशन ऑफ ₹500, दॅट मीन्स 500 तुम्ही रिसिव्ह केलात. 500 रिसिव्ह केलात म्हणजे काय मिळालंय तुम्हाला? 500 रिसिव्ह केलात म्हणजे काय मिळालंय तुम्हाला? सर कॅश मिळालंय. मग फर्स्ट अकाउंट काय? कॅश अकाउंट. रिसिव्ड कमिशन ऑफ ₹500.
500 रुपीज मिळाले म्हणजे काय मिळालंय? कॅश मिळालेलं आहे. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. अँड देन हे 500 रुपीज कशासाठी मिळाले हो? असंच मिळाले का? नाही, कमिशन म्हणून मिळालेलं आहे. सेकंड अकाउंट इज कमिशन अकाउंट. Second account is commission account. Received a commission of rupees 500 means 500 रुपीज तुम्ही रिसीव्ह केलात. 500 रुपीज रिसीव्ह केलात म्हणजे काय केलात? कॅश रिसीव्ह केलात. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. हे का रिसीव्ह केला तो? कमिशन म्हणून रिसीव्ह केलात. सेकंड अकाउंट इज कमिशन अकाउंट. येस एव्हरीवन, कॅश अकाउंट कुठला अकाउंट आहे? पर्सनल, रिअल, नॉमिनल. सगळ्यांनी सांगायचंय. पर्सनल वाटत असेल तर पी, रिअल वाटत असेल तर आर, नॉमिनल वाटत असेल तर एन. येस, क्विकली सगळ्यांनी मला मेसेज करायचंय, रिप्लाय करायचंय. येस, व्हेरी क्विक, बी क्विक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळे म्हणतात रिअल अकाउंट. सर कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डेबिट क्रेडिट आताच बघायला नको, वेट करा. आता कमिशन अकाउंट मला सांगायचंय. कमिशन अकाउंट, कमिशन मिळालेलं आहे. रिसिव्ड कमिशन ऑफ रुपीज 500 म्हणजे हे तुम्हाला मिळालेलं कमिशन आहे. कमिशन तुम्हाला मिळालेलं आहे, हे तुमच्यासाठी काय आहे मला ते सांगा. कमिशन हे इन्कम आहे ना हो. मला कमिशन मिळालेलं आहे, मग माझ्यासाठी काय? कमिशन हे इन्कम आहे, उत्पन्न आहे. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स म्हणजेच खर्च, नुकसान, उत्पन्न किंवा नफा जर असेल तर आपण काय म्हणतो? नॉमिनल अकाउंट. रिसिव्ड कमिशन ऑफ रुपीज 500. काही जण पर्सनल म्हणत होते, गडबड करू नका. परत एकदा मी एक्सप्लेन करतोय. कमिशन आपल्याला मिळालेलं आहे. ओके, 500 रुपीज कमिशन मिळालेलं आहे. जर मला कमिशन मिळत असेल तर माझ्यासाठी ते इन्कम असणार ना. आय एम रिसिव्हिंग कमिशन. कॅश मिळालं, करेक्ट आहे. कॅश अकाउंट, रिअल अकाउंट. कमिशन मिळालेलं, कमिशन हे माझ्यासाठी उत्पन्न आहे, इन्कम आहे. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स, नॉमिनल अकाउंट. देन आता मला सांगा, डेबिट और क्रेडिट साठी कॅश अकाउंट हे कुठला अकाउंट आहे? रिअल अकाउंट. डेबिट और क्रेडिट ठरवण्यासाठी काय माहित पाहिजे? सर रूल्स माहित पाहिजे. येस, रिअल अकाउंट सगळ्यांना आठवायला पाहिजे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येतंय त्याला डेबिट, जे जातंय त्याला क्रेडिट. रिसिव्ड कमिशन ऑफ रुपीज 500 म्हणजेच काय हो? 500 रुपीज मिळालेले आहेत. मग मला सांगायचंय, बिझनेस मध्ये कॅश येत आहे का बिझनेस मधून कॅश जात आहे? सर रिसिव्ड कमिशन ऑफ रुपीज 500 म्हणल्यानंतर कॅश येणारच ना सर. रिसिव्ड कमिशन ऑफ रुपीज 500 आहे, मग 500 रुपीज मिळाले. डेबिट व्हॉट कम्स इन. मग कॅश अकाउंटला काय करायचं हो? डेबिट. ओके, आय होप इथपर्यंत समजलेलं आहे. मीटिंग मध्ये लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. सेम मीटिंग आयडी पासवर्ड टाकून परत एकदा जॉईन व्हायचं सगळ्यांनी. ओके, फॉर 20 मिनिट्स. अजून एक मीटिंग आपण लगेच जॉईन होणार आहे. मी मीटिंग आयडी पासवर्ड तेच टाकणार आहे, सेमच आहे मीटिंग आयडी पासवर्ड. परत लगेच सगळ्यांनी जॉईन व्हायचंय. ओके, सी यू. लगेच जॉईन व्हायचंय. आपण कंटिन्यू करणार आहे, अजून थर्ड फोर्थ पण होणार आहे. ओके, आपण कंटिन्यू करणार आहे. सी यू.